वृंदावनमधील प्रसिद्ध संत प्रेमानंद महाराज आपल्या सर्वांनाच माहीत आहे. त्यांच्या कोणत्याही परिचयाची आवश्यकता नाही. ते त्यांच्या सत्संगामधून आणि प्रवचनातून लोकांना उपदेश देत असतात. अगदी लहान मुलापासून वृद्ध व्यक्तीपर्यंत विविध वयोगटातील व्यक्ती त्यांना मानतात. प्रेमानंद महाराज लोकांच्या मनातल्या लहान अडचणीपासून तर मोठ्यातली मोठी समस्या चुटकीसरशी सोडवतात. प्रेमानंद महाराजांचे आयुष्य एका चमत्कारापेक्षा कमी नाही आहे. वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. दरम्यान प्रेमानंद महाराज यांच्याबद्दलच्या बऱ्याच गोष्टी लोकांना माहीत नसतील. त्यांच्याबद्दलच्या अशा अनेक गोष्टी आहेत, त्या जाणून घेतल्यानंतर खरोखरच कोणत्या चमत्कारापेक्षा कमी नाहीत असं आपल्याला वाटेल. त्यातील एक गोष्ट तर अशी आहे की जाणून घेतल्यानंतर कोणालाही धक्का बसेल. ती गोष्ट म्हणजे प्रेमानंद महाराज यांच्या दोन्ही किडन्या खराब आहेत. 19 वर्षापासून दोन्ही किडन्या खराब असल्याचं म्हटलं जातं, पण आजही ते अगदी स्ट्रॉंग आहेत आणि आजही ते सकारात्मकतेने जीवन जगत आहे. हे अजिबात एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. 17 वर्षाहून अधिक काळापूर्वी दिल्लीच्या एका रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितलं होतं की बाबा, तुमच्या दोन्ही किडन्या फेल झाल्या आहेत. आता आपल्याकडे फक्त 2.5 ते 5 वर्षाचा कालावधी आहे. हे ऐकून कोणती व्यक्ती खचली असती, परंतु ते आजही एवढ्या उत्साहात आयुष्य जगत आहे. शिवाय इतरांनाही जगण्याची नवी आशा देत आहे. किडनी फेल झालेली व्यक्ती सर्वात आधी मानसिकरित्या खचते, रुग्णालयात उपचार घेते, परंतु प्रेमानंद महाराज मात्र दररोज मध्यरात्री 2 वाजता परिक्रमा करतात, 4 वाजता सत्संग करतात. त्यांच्या चेहऱ्यावर एवढं तेज आहे की त्यांचं शरीर एखाद्या मोठ्या आजाराचा सामना करतंय याचा कोणी अंदाज लावू शकत नाही. मिळालेल्या माहितीनुसार प्रेमानंद महाराजांना ऑटोसोमल डॉमिनंट पॉलिसिस्टिक किडनी आजार आहे. तज्ज्ञ सांगतात की हा आजार आईवडिलांकडून मुलाकडे येतो, ज्यात किडनीचा आकार वाढतो आणि त्यात पाणी जमा होते. हळूहळू गाठी तयार होतात, मग किडनी काम करणं थांबवते. या आजाराने ग्रस्त असूनही प्रेमानंद महाराज अगदी आनंदानं जीवन जगत आहेत. याबाबत खरं तर तज्ज्ञही हैराण आहेत. प्रेमानंद महाराज सांगतात की माझ्या दोन्ही किडन्या खराब आहे, परंतु माझ्यासोबत ठाकूरजी असल्यामुळे मला कसलीच चिंता नाही, त्यामुळेच मी जिवंत आहे, असं म्हणत त्यांनी त्यांच्यावर देवाची कृपा असल्याचं म्हटलं आहे. प्रेमानंद महाराज यांचं आठवडाभरात अनेकदा डायलिसिस केलं जातं. किडनी खराब झाल्यानं त्यांच्या शरीरात जमा झालेलं पाणी सहज बाहेर निघत नाही. त्यांचं डायलिसिस जवळपास 4 तास चालतं. ऑटोसोमल डॉमिनंट पॉलिसिस्टिक किडनी आजाराचा सामना करत असून प्रेमानंद महाराज दररोज भक्तांना भेटतात, त्यांना जगण्याचा सार सांगतात. विशेष म्हणजे ते आपल्या एका किडनीला राधा आणि दुसऱ्या किडनीला कृष्ण म्हणतात. आपल्या शरीरात देवाचा अंश आहे असं ते मानतात.